नमस्कार, मी मेधा दाते. 9 जानेवारी स्त्री शक्ती. कोणतीही अष्टमी म्हटली की जगन्मातेचं स्मरण होतं. नवरात्र म्हटलं की जगन्मातेचं स्मरण होतं किंवा शाक्त पंथाचं, शाक्त प्रभावाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पूजेच्या मानासाठी जसं शाक्तपंथाला डावललं जात नाही किंवा स्त्रीला डावललं जात नाही, तशीच गोष्ट त्यांचे पांडित्य, धारणा, अधिकार यावर कधी कुठं कधीही बंधन नव्हतं, पायबंद नव्हता. ऋग्वेदात तर जवळजवळ 27 स्त्रियांच्या ऋचा आहेत. इतकं म्हणजे श्रेष्ठ स्थान स्त्रियांचं आहे. त्या नित्य वेद पठण करायच्या. इतकेच नव्हे तर मोठ्या हिमतीने सोमयाग वगैरे यज्ञांचं पारिपत्य स्त्रियांनी केलं आहे असे उल्लेखही ऋग्वेदामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर ऋग्वेदानी ज्या काळाचा उल्लेख केला आहे, ज्यात अशा स्त्रियांनी हे काम केलं आहे, तो काळ स्त्रियांच्या कार्याचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल. इतक्या या तेजस्वी स्त्रिया त्या काळात होत्या. वैदिकांचा तेजस्वी जीवनवाद निश्चित होता. उच्च नैतिक धारणा होती. समाजात म्हणजे संयमित अशी रसिकता होती. पण त्या सर्वांसाठी कुणालाच वंचित ठेवणे असं कुठंही कधीही अभिप्रेत नव्हतं. आणि त्यामुळं स्त्रियांनासुद्धा या सगळ्यात सहभाग दिलेला गेला होता. त्यांना कधीच वगळलं गेलं नव्हतं. आज मात्र आपण 8 मार्च वगैरे साजरे करतो, महिला दिन म्हणतो, स्त्री मुक्ती म्हणून काहीतरी वेड्यासारखं फॅड आलं आहे. अरे मुक्त आहोतच ना. आपणच जर बंधनात पडलो आहे असं कल्पना करायला लागलो तर तुम्ही बंधनातच राहाल. मुळात आपण मुक्त आहे तर विचारच का करायचा. पूर्ण ज्या अर्थी त्या काळात म्हणजे ऋग्वेद तर 5-10 हजार वर्षापूर्वी विदित झालेलं ज्ञान आहे. ऋषीमुनींना ध्यानावस्थेत असं म्हटलं जातं. आणि ते सगळे वेद एकत्र होते, विदित ज्ञान त्यांचं. आणि ते जसं जसं ज्याला जेव्हा ज्ञात होईल तसं त्यांनी ते स्मरण करून लिहिलेलं आहे. कारण ध्यानावस्थेत झालेलं ज्ञान असं कुठंतरी परमेश्वर स्मरण देतं आणि आपण लिहितो आहे, एकीकडं स्टेनोटायपिंग चाललं आहे, असा प्रकार नव्हता. तर जे काही ध्यानात पाहिलं ते स्मरण करून लिहिलं गेलं. आणि ते म्हणजे वेद, जे विदित केले गेले ते ज्ञान. आणि असं हे जे ज्ञान आहे ते इतकं श्रेष्ठ होतं की त्या स्त्रियांना पण ते मंत्र विदित झाले म्हणून त्यांनी ते त्यांच्या ऋचा या ऋग्वेदात येतात. इतकं हे श्रेष्ठ असताना स्त्रियांना त्याच्यात सहभाग नव्हता असं म्हणणं किती गैरचं आहे, किती चुकीचं आहे. कुठला 8 मार्च, कुठल्या इंग्लंडच्या स्त्रिया म्हणजे त्यांच्यासाठी आपण 8 मार्च वगैरे साजरा करतो. आपल्या देशाला किंवा भारतभूमीसारख्या महान सर्वश्रेष्ठ असे सुसंस्कारित अशा देशाला हे खूप चुकीचं म्हणावं लागेल की हे त्यांनी असा विषय विचारातच घ्यायचा नाही की स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य किंवा हे मी का सांगितलं तर आत्ता हा स्त्री शक्तीचा उल्लेख येतो आहे म्हणून. तर आपल्या स्त्रिया इतक्या तेजपुंज होत्या. गार्गी मैत्रेयीसारखी स्त्री, की गार्गीसारखी स्त्री की भर सभेत गेली, याज्ञवल्क्यांच्या भर सभेत गेली की जिथं महान पंडित जमले होते, याज्ञवल्क्यांसारखे श्रेष्ठ ऋषी होते, अनेक असे श्रेष्ठ ऋषी होते, त्यांच्या समोर जाऊन प्रश्न विचारणं, मला प्रश्न एखादा अडला आहे तो तुम्ही उत्तर द्या म्हणणं, हे केवढं धाडसाचं काम होतं. पण त्यांना कोणीही प्रतिबंध केला नाही, प्रतिबंध झाला नाही. याचाच अर्थ काय, त्या काळात कोणतीही स्त्री कुठंही जाऊ येऊ शकत होती आणि तिच्याजवळ तेवढी क्षमता होती. आपल्याजवळ ज्ञान असेल तर माणूस पुढं जातो ना. मग ती तेवढ्या भर पंडितांच्या सभेत गेली म्हणजे तिच्याकडं ते तेवढं ज्ञान होतं. इतकी स्त्री शक्ती जागृत होती. आणि त्याचे कितीतरी दाखले आहेत. आपल्याकडं दुर्गेचा अवतार सांगितला जातो, महिषासूर मर्दिनीचा अवतार सांगितला जातो की देवता सगळ्या भगवान विष्णूंपासून सगळे शिव दुर्गेला प्रार्थना करतात की तो महिषासूर आम्हाला अनावर झाला आहे, त्याचा वध करायचा आहे आणि तू काही कर आणि त्याचा वध कर. मग तिला प्रार्थना केल्यावर ती प्रसन्न होती आणि ती त्या महिषासुराचा वधाला जाते असं वर्णन आहे. आणि ती वध करते. ह्याचा अर्थ काय, ती शक्ती जी काही आहे ती तुम्ही जी डेव्हलप केलेली शक्ती आहे
त्या दुर्गेनी जी वाढवलेली शक्ती होती त्याचं ज्ञान देवतांना होतं आणि तिचा त्या ज्ञानाचा उपयोग आपण करून घेऊया म्हणून त्यांनी तिला प्रार्थना केली आणि तिने महिषासुराचा वध केला. आपण भगवंताच्या पत्न्यांमध्ये पण बघितलं, सत्यभामा सगळं काही जाणणारी होती. तिने युद्धामध्ये श्रीकृष्णांना मदत केलेली आहे, म्हणजे स्त्री शक्ती कधीही कमी नव्हती. तर अशा या स्त्री शक्तीचा वारंवार उल्लेख वेदांपासून आलेला आहे. त्या स्त्री शक्तीला प्रणाम केल्याशिवाय राहत नाही. पण महत्त्वाची गोष्ट मी घेण्याचं कारण विषय हा आहे की आम्हाला पंढरपुरामध्ये ज्यावेळी आम्ही हा प्रचार करतो त्यावेळेस अनेक लोक म्हणतात बायकांनी अग्निहोत्र करायलाच अधिकार नाही आहे, तर तुम्ही प्रचार कसला करताय. मी ज्यावेळी हे ऋग्वेद अभ्यासाला घेतला आणि मी म्हणलं जेव्हा थांबीन असं येईल की बायकांनी करायचं नाही तेव्हा मी थांबते. तर कुठंही कधीही आजतागायत आलेलं नाही. माझा ऋग्वेद पूर्ण झाला, अथर्ववेद व्हायला आला, पण ह्याच्यात कधीही असं आलं नाही. म्हणजे किती अपप्रचार पसरवला जातो आणि त्याला बायकांनी बळी पडल्या. शारीरिक क्षमता कमी असणं वेगळं आणि अधिकारच नाही म्हणून डावलणं वेगळं. हा संपूर्ण आजच्या काळात पुरुषप्रधान संस्कृतीने कदाचित तो एक डावपेच आहे म्हणा, काय असेल ते असेल, पण हे असं आपल्या परंपरेतला हा भाग नक्कीच नाही. आपली सर्वश्रेष्ठ स्त्रीशक्तीची धारणा आहे. म्हणूनच आपल्याकडं विदुषी ऋषिकन्या ह्या महान म्हणून त्यांना गौरवलेलं आहे. अशा स्त्रीशक्तीला मी सलाम करते. धन्यवाद.